नमस्कार। आज आपण संजीवनी रुग्णालयाच्या बाहेर उभे आहोत। प्रकरण असं घडलंय की विरार पूर्वेला जे चंदनसार पेट्रोल पंप म्हणून आहे, या पेट्रोल पंपवरती काही पेट्रोल पंप जे तिथे काम करतात ती लोक एका कुत्र्याला बेदम मारहाण करत होती, अमानुष मारहाण करत होती। त्या कुत्र्याला गोणीत भरलेलं होतं, त्याला उचलून आपटत होती। त्यावेळेस एक प्राणी मित्र मुलगा जो आहे कौस्तुभ जाधव म्हणून, तो तिकडे गेला। त्याचं वय वर्ष आहे 17। कौस्तुभ तिकडे पोहोचतो आणि त्यांनी त्या कुत्र्याला मारू नका असं सांगितल्यानंतर त्या लोकांनी कौस्तुभला देखील मारहाण करण्यास सुरुवात केली। चंदनसर पेट्रोल पंप याचे अजूनपर्यंत भरपूर अशा तक्रारी आहेत, परंतु आता या ठिकाणी नेमके या ठिकाणी काम करण्यासाठी लोक भरलेली आहेत की गुंडे भरलेले आहेत असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। या संपूर्ण प्रकारानंतर जेव्हा त्याला मारहाण करण्यात आली, त्याच्या कानाचे टाके, त्याच्या कानाचा पडदा फाटला, त्यानंतर त्याच्या पायाला दुखापत झाली, हाताला दुखापत झाली आहे, चक्क लोखंडी रॉडनी त्याला मारहाण करण्यात आली आहे। म्हणजे नेमकी ही कोणती गुंडागर्दी पेट्रोल पंपवर सुरू आहे असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। गुंडागर्दी आली, तक्रारी आल्या की पोलीस स्टेशनचं नाव येतं, परंतु विरार पोलीस स्टेशन असू दे किंवा संजीवनी रुग्णालय, हे नक्की कोणाला पाठीशी घालतायत असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। कारण चंदनसार पेट्रोल पंपवरती जेव्हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा कौस्तुभला संजीवनी रुग्णालयात आणण्यात आलं। त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या, त्याला अतिशय दुखापत झाली आहे, परंतु संजीवनी रुग्णालयाने ह्याची कोणतीही दखल न घेता ते कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे। इतकंच नाही तर जेव्हा FIR कॉपी द्यायची वेळ आली तेव्हा FIR कॉपीमध्ये कुठेही नमूद करण्यात आलेलं नाही आहे आणि आरोपीचं नाव हे मुलाच्या आईवडिलांना माहीत असताना देखील तिथे अनोळखी टाकण्यात आलेलं आहे। FIR तर झाली आहे, परंतु ती उडती FIR आहे असं पालकांचं म्हणणं आहे। पालक जे आहेत निर्मला जाधव, त्याच्या आई, त्यांचं असं म्हणणं आहे की ही FIR त्यांना मान्य नाही आहे। त्याचं कारण म्हणजे त्याचे जे आयो आहेत, आयोंनी त्याच्यामध्ये कुठेच हे मेन्शन केलेलं नाही आहे की आरोपीचं नाव काय आहे, फक्त अनोळखी लिहून ते सोडून दिलेलं आहे। त्याच्यामध्ये मुलाची हालत काय झाली हे देखील कोणाला माहीत नाही आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर कौस्तुभची हालत आता गंभीर आहे। कौस्तुभला सध्या कानाच्या बाजूला टाके पडलेले आहेत, त्याच्या पायाला दुखापत झाली आहे, त्याला शुद्ध नाही आहे, तो व्यवस्थितरित्या बोलू शकत नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये देखील कौस्तुभनी जे काही झालं ते प्रकार आमच्यापर्यंत पोहोचवलेत। इतकंच नाही तर त्यांच्या आईने देखील आपलं मनोगत व्यक्त केलं आहे। चंदनसारच्या गुंडांना वाचवण्यासाठी विरार पोलिसांनी किती पैसे घेतलेत आणि संजीवनी रुग्णालय त्यांना कशाप्रकारे मदत करते हा संपूर्ण प्रकार इकडे घडलेला आहे। संजीवनी रुग्णालयामध्ये मधून पोलिसांना कोणतीही माहिती दिली जात नाही आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस जे आहेत ते चंदनसारच्या गुंडांना किती पैसे घेऊन वाचवण्याचा प्रयत्न करतात असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे। आज प्राणीमित्र जे आहेत, कौस्तुभचे काही मित्रमंडळी आहेत किंवा त्यांच्या आईवडिलांचे जे काही मित्रपरिवार आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहेत, या संपूर्ण प्रकरणावर बोलणार आहेत। कारण जी FIR कॉपी नमूद केलेली आहे ती चुकीची आहे, ती अमान्य आहे। आरोपीचं नाव असताना का त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे असे प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे। जाणून घेऊया कौस्तुभचं आणि त्याच्या आईचं यावर काय म्हणणं आहे। कौस्तुभ जाधव, काय झालं काल रात्री हे सगळं प्रकार घडला? मी पेट्रोल टाकायला गेलेलो तर ते लोक कुत्र्याला गोणीमध्ये टाकून मारत होते। तर मी विचारायला गेलो तर ते बोलतात की तू कोण आहे, ते मग माझ्यावर मारलं। किती लागलंय तुला? काय ते कानाला टाके आले, आता पाहायला लागलेलं आहे। हां। पेट्रोल पंपला जे कोणी होते त्यांचं नाव माहिती आहे तुला? व्हिडिओ काढलाय। तू आरोपींना ओळखू शकतो जो आरोपी दाखवले तर? पोलिसांचं काय म्हणणं, स्टेटमेंट घेतलं का तुझं? हां। काय झालं तुमचं? माझा मुलगा आहे पेट्रोल भरायला गेलेला पेट्रोल पंपावरती, तर पेट्रोल पंपावरती एका गोणीमध्ये कुत्र्याला टाकून गोल गोल फिरून आपटून मारत होते। तर माझा मुलगा पण प्राणी मित्रालयामध्ये काम करतो आहे, मग त्यामुळे त्याने सांगितलं की तुम्ही हे काय करतात, त्या कुत्र्याला का मारताय? तर तू तिकडचे पेट्रोल पंपवाले बोलतात तू कोण, तुला काय गरज आहे? आणि 2-3 जण त्याच्या अंगावर धावून यायला लागले, म्हणून यांनी मोबाईल काढून शूटिंग चालू केली। तर त्यांनी लगेच लोखंडी रॉड हे आणलं, मुलाला मारलं, मुलगा खाली पडला, बेशुद्ध पडला, रक्ताची उलटी झाली त्याला। त्याच्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलला पण मुलांनी घेऊन आले। हॉस्पिटलला आणल्याच्यानंतर पण पेट्रोल पंपवाले आले आणि तिथे पण आम्हाला दादागिरी करायला लागली, हॉस्पिटलच्या इथेही, का तुम्ही असं कशाला करतात, हे करतात। त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट दिली। त्यांना सांगितलं, ते येऊन मग इथं पोलीस स्टेशनवाले येऊन गेले। मुलगा 17 वर्षाचा असताना पण जी मुलाची स्टेटमेंट घेत होती त्यावेळेला आम्हाला सर्व पालकांना बाहेर पाठवलं। मुलाची त्यांनी स्टेटमेंट घेतली आणि नंतर आम्हाला वाचून दाखवून त्याच्यावर आमची सही घेतली। बोलले FIR करायचं तुम्ही परत पोलीस स्टेशनला या। पण आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर आमचा FIR वगैरे काही घेतला नाही। जी मुलाची स्टेटमेंट त्यांनी आमच्या नकळत घेतलेली त्या स्टेटमेंटवरती त्यांनी आता मला FIR वगैरे कॉपी पाठवलेली। म्हणजे हा योग्य आहे का? हे
कारण पोलिसांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्ही पोलीस स्टेशनला या, आपण पोलीस स्टेशन आपण FIR बनवू. ज्या काही गोष्टी मला त्यात ॲड करायच्या सांगायच्या होत्या मी इथं पण त्यांना सांगितलं. मुलगा माझा बेशुद्ध पडला होता, त्याला रक्ताची उलटी झालेली होती, तरी ते आमचं ऐकून घ्यायला तयार नाही. उलटे पोलीसवाले हॉस्पिटलच्या नर्सला वगैरे सांगता काय नाही, मुलगा नॉर्मल आहे, त्याला घरी सुट्टी द्या. पोलिसांना कोणी हा अधिकार दिला आहे की डॉक्टरचे काम पोलीस करायला लागले, मुलगाला बरं आहे त्याला घरी नेऊन सोडा. मग डॉक्टरच कशाला, पोलिसच सर्व कामं करायला लागली. तर तिकडे पण पोलीस स्टेशनला पण आमची कोणी व्यवस्थित हे केलं नाही. आम्ही थांबतो सांगतो, आम्हाला बोलले नाही FIR घेतो आम्ही तुमची. तर त्याच्यामध्ये आमची FIR वगैरे घ्यायला पण जी मुलांनी स्टेटमेंट दिली त्याच्यावरच दिले आणि त्याचीच FIR कॉपी म्हणून मला आता हे मोबाईलवर त्यांनी दिलेलं आहे. हे मला योग्य वाटत नाही आहे. त्यामुळं मला योग्य न्याय मिळावा हीच माझी नम्र